मला एक विचारायचं आहे की तू वेब सिरीज का सोडल्यात, का तू परत नाही करत आहेस? जे ते काम तुझं आवडीचं होतं, ज्या कामानं तुला वर नेलंय, तर तू ते का सोडलंय? ऑफेंड होऊ नका, पण ह्यांचा पॉडकास्ट बघून मला संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची आठवण आली. किती ओरिजिनल पॉडकास्ट असतात नाही का, म्हणजे एकदम सामाजिक मुद्द्यात हात घालून काम चालू असतं. यांच्यावर आधीच एक रोस्ट व्हिडिओ बनवला आणि काय माहिती काय झालं, ह्यांनी पॉडकास्ट घेणंच बंद केलं. विष्णुप्रिया, हे काय बरोबर नाही. तू जर पॉडकास्टच नाही घेणार तर मग मी रोस्ट कोणाला करणार? मागच्या व्हिडिओमध्ये एवढी कॉन्ट्रोवर्सी झाली. लोकांना माझी विनंती आहे, प्लीज, मी कॉन्टेंटला रोस्ट करतो, कोणत्याशा पर्सनली इंडिव्हिज्युअल व्यक्तीला नाही रोस्ट करत. समजून घ्या. नाही तुम्हाला कुठल्या भाषेत समजून सांगू आणि तुम्हाला कोणत्या भाषेत कळेल हे पण कळणं झालंय. या चॅनलवर येणारे रोस्ट व्हिडिओ त्या कॉन्टेंटवर असतात, कॉन्टेंट रिलेटेड, ना की त्या पर्टिक्युलर व्यक्तीवर. सो मी आता बऱ्याच वेबसिरीज केल्या, जवळपास 5-6 वेबसिरीज. पण मला आता असं वाटतंय की आपण एक पाऊल वरती गेलं पाहिजे. आपण किती दिवस युट्यूब पुरतं काम करणार? म्हणजे ठीक आहे, लोकांना आवडतंय, पण आता लोकांचीच अपेक्षा अशी झाली आहे आणि लोकांच्याच कमेंट्स येतात अशा की आम्हाला तुम्हाला आता मोठ्या पडद्यावर बघायचं किंवा मला आता तुम्हाला टीव्हीत बघायचं. बोलताय तुम्ही दोघी जण, पण बघणाऱ्यांना लाज वाटत असेल. जेवढं तुम्ही आतापर्यंत फेकलंय, अजून थोडंसं जर फेकलं असतं ना तर दुबईला पोहोचलं असतं. जोकचा पार्ट थोडासा बाजूला ठेवा. ह्यांना मोठ्या पडद्यावर काम भेटावं, ह्यांना चांगला एखादा मोठा पिक्चर भेटावं, अशी माझी पण इच्छा आहे. म्हणजे त्याला अजून परत एकदा मी रोस्ट करणार. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं एवढं सगळं जर रील्सवर अवेलेबल आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट, तर लोक तुम्हाला थिएटरमध्ये बघायला पैसे का घालवतील? नोबडी केअर्स अबाउट युअर ऍक्टिंग स्किल्स. तुमच्या सुपर पॉवर्स तुम्हालाच माहिती आहे, त्या मी अजून एक्स्ट्रा काय सांगू? किंवा कुठं तुझं बॉन्ड झालं सगळं. सो मी प्रॉपर आहे कराडची, कराड पाटण. पण माझे वडील वाईमध्ये होते गव्हर्नमेंट. लहानपणी काय आई वडील आणि मी, आमची तिघांचीच फॅमिली होती. त्याच्यानंतर वडील लेफ्ट झाले. कोणावर असे जोक केले किंवा एखादा जास्त डार्क जोक केला तर मला पण जेलमध्ये टाकतील. पण बघा, हे चांगलं नाही वाटत. कुठं बॉन्ड झालं, पप्पा लेफ्ट झाले, तो काय व्हॉट्सअपचा ग्रुप होता काय की पप्पा लेफ्ट झाले आणि मग तू राईट? नेक्स्ट टाइम असलं काय बनवायचा प्रयत्न केलास तुम्ही दोघीने तर प्लीज एकतर मराठीत बोला, नाहीतर इंग्लिशमध्ये बोला, नाहीतर आपलं हिंदीमध्ये करा. ते जरा जास्त जेन्युइन तरी वाटेल. पण असलं मराठीला हायब्रिड करू नका प्लीज. कशी आहे सगळ्यात पहिले? ओके, सो तुझा बॉर्न संभाजीनगर मध्ये झालाय का पुण्यामध्ये? संभाजीनगर. हे बघ, तुझा जन्म कुठे झाला हे खूप इझी आहे. प्रत्येक वेळेस बॉर्न कुठं झालं विचारणं गरजेचं आहे का? विष्णुप्रिया बी लाईक बाकीचे प्रश्न केले तेल लावत. तू पहिलं हे सांग, बॉर्न कुठं झालाय? करिअरची सुरुवात पण म्हणजे तिथूनच झाली, जसं की आपण सोबतच होतो त्या पॉइंटला. सो म्हणजे एक असतं, जन्मभूमी पण तीच झाली आणि कर्मभूमी पण तीच झाली. जरी मी आता इथे करत असले पुण्यात, तरी एक बॉटम जो असतो तो तिथला आहे. बॉटम तिकडचा आणि टॉप हिकडचा, एकदम नेक्स्ट लेवल पॉडकास्ट. ह्यांच्या ह्या बॉर्न कुठं झालाय, पप्पा लेफ्ट झाले, बॉटम तिकडचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी मराठीची माफी मागतोय. तुमचं हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस लोकांना आंदोलनासाठी बसायला लागेल. आता जाऊन कुठं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, तुम्ही लगेच असं त्याचं वाटोळ नका करू. सगळं सोडून आपण स्वतःची अवस्था करून घ्यायची, असं माझ्या बाबतीत नाही होत आणि हे मला पटत पण नाही. जिथे मला त्रास होतो ना ते मी तिथे सोडूनच देते. जिथे मला त्रास होतोय, जिथे मला नाही पटत आहेत गोष्टी, ते मी तिथून डायरेक्ट लेफ्ट होते. लोक बघत असतील ह्यांचं पॉडकास्ट युट्यूबला जाऊन, मी डायरेक्ट रील्स वर बघतोय. एखादा माणूस त्या रील्सच्या फीडला किती वेळा नॉट इंटरेस्टेड करू शकतोय. आता इच्छा असताना पण मी इंस्टाग्राम डिलीट करू शकत नाही, कारण मागच्याच आठवड्यात मी 3 महिन्याचा रिचार्ज केलाय. हे सगळं तरी पण ह्यांचं ठीक आहे. विष्णुप्रिया, अनुश्री आणि हे अजून ह्यांचं नाव काय मी विसरलो बरं का. ह्यांचं सगळं ठीक आहे. सर्वसामान्य माणसाला, माझ्यासारख्या माणसांना झेपतंय. पण स्क्रोल करता करता अशा एका पॉडकास्ट मध्ये पोहोचलो, मला सुधरत नव्हतं 2 दिवस की मला मी फुकलाय का त्या बोलणाऱ्यांनी फुकलाय. हे पॉडकास्ट घेणार आहेत ना, ह्यांचे जर माईक जिवंत असते ना, माईक, तर ह्यांच्या डायरेक्ट आत गेले असते तोंडात की गबस बाबा गबस, काय पण बडबड नको करू. हे लोक एवढं काय पण आणि विचित्र बोलायला लागले. ते मला प्रश्न पडतो की बिहाइंड द कॅमेरा उभा असलेले लोक हसू कसं कंट्रोल करत असतील? तुम्हाला लाज नाही वाटत का? एवढी सगळी लोक इन्व्हॉल्व असते ती पॉडकास्ट घेण्यामध्ये. प्लीज कुणीतरी लाजा, कुणीतरी. आली सोबत बोललीये मी, घरात पाल आलेली, तिला म्हणलं प्लीज बाहेर जा. पाल आधी बोलत नव्हती, मग ती हे तर काहीच नाही. याच्या पुढचं ऐकून तुमच्या डोक्याला डायरेक्ट मुंग्या येणार आणि त्या तुमच्यासोबत बोलायला पण लागणार. पाल आली आणि त्या पालीने काय केलं, आम्ही जस्ट घर बंद होतं ऍक्च्युली, ती कुठून आली माहित नाही आम्हाला, आणि ती फिरते आणि असं नाही, ती ना ह्याच्यावर उतरली, फ्लोअर वरती उतरली. दॅट इज द स्केरियस्ट पार्ट की लोक खूप घाबरतात फ्लोर. मला मी पालीना घाबरते खूप, माझ्या अंगावर 2 वेळा पाल पडली. हेच जर डिस्कशन एखाद्या पोरानं केलं असतं तर होस्ट बोलला असता निघ माझ्या स्टुडिओ मधनं. पण पोरगी सांगते म्हणल्यावर काहीतरी बरोबरच सांगत असणार. एकदम ध्यान देऊन ऐकतोय, एकदम टक लावून. पुकी झाला एकदम पुकी. तुला दिली पाहिजे सूरज चव्हाणची बुकी. तर तिला मी रिक्वेस्ट केली की तू प्लीज जा इथून, कारण की आम्ही 2 दिवसासाठी चालूय. आम्ही गेल्यावरती घर बंद होणार आहे, तुला बाहेर जाता येणार नाही, तुझे हाल होतील, तू बाहेर नाही. तर ती मला काय म्हणली की मला ऍक्च्युली तर पिल्लं द्यायचे,
म्हणजे माझं डिलिव्हरी होणार आहे. ताई मला काय म्हणायचं आहे, डॉक्टर काय बोललेत म्हणजे कधीपर्यंत बरे होचाल? नसेल तर माझ्या ओळखीचे आहेत एक डॉक्टर, मला माहिती नाही हे रिअल मध्ये होतं का नाही, म्हणजे काय सांगावं, होत पण असेल आजकाल दुनियेत काय पण होतंय आणि असती एखाद्याच्या अंगात अशी विचित्र कला. पण दिदी अजून तुझी ही कला डायजेस्ट करण्या एवढा देश प्रगत नाही झाला. ही तर अजून डार्क कॉमेडीत झेपना. आता 2 दिवस सुट्टीला थांबलीच होती तर जाता जाता त्या पालीची डिलिव्हरी पण करून गेली असती. एक गोष्ट तर मान्यच करायला लागल, पाल पण इंग्लिश बोलायला शिकली पण अजून आम्हाला येणं झालंय. लहानपणी एक गोष्ट होती, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, त्यातली ती वाघासोबत बोलणारी जी म्हातारी होती त्या म्हातारीची ही नात आहे, पाली बरोबर बोलती. या जगात बोलायला खूप भाषा आहेत पण या दिदीने मूर्खपणाची भाषा निवडली. वा दिदी वा. मी शेवटपर्यंत ह्यांच्या बोलण्याला समर्थन देत होतो, म्हणजे नाही का पोरगी बोलती म्हणल्यावर ठीक आहे आपण पण मान्यच करू. शेवटपर्यंत मला सगळं खरं वाटत होतं जोपर्यंत ती पाल ह्यांना बोलली नव्हती की मला तुमच्या घरात पिल्ल द्यायच्या. ती भेंड्या आमच्या घरातल्या पालिका अंडी घालायला लागल्या. ते ताई खरंच सांगतोय, तुम्ही जर सार्काझम करत असाल तर ठीक आहे, मला पण मान्य आहे, पण जर करत नसाल तर अजून पण वेळ गेली नाही, बघा लक्ष देऊन. मैसूर झूला गेले होते आणि माझा जो मामा आहे त्यांनी थोडंसं नाही काय, तू त्याला सांग बरं थांब बाहेर यायला. टायगरचं कसं होतं ना, ते असे घिरट्या मारत असतात, तुम्ही बघितलं असेल झू मध्ये, आज जातात बाहेर येतात, ते भूक लागली असेल किंवा काय झालं असेल. त्यानं काय नाही बघितलं आणि त्याला काहीच माहिती नाही की टायगर झू मध्ये गिरट्या मारत असतात का उलट्या उड्या मारत असतात. मी तुम्हाला अजून पण सांगते, होस्टला ह्यातलं काहीच माहित नाही पण होस्टला पण माहित आहे की कंटेंट चांगला येतोय आणि कंटेंट साठी ते आपलं हो करायचं चालू आहे. व्हाईट टायगर होता तो आणि आत गेला बाहेर येत होता, आत गेला बाहेर. आणि एका पॉइंटला ना आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्या स्पॉटवरती बघायला त्याला, एक तर ते खूप लांबून दिसतात, त्यांचं एक वेगळं स्पेस क्रिएट केलेलं असतं, तो दिसला नाही मला. मग मला माझा मामा बोलला की बघ बरं ट्राय कर, त्याला बोलो बरं बाहेर बघू येतो का. ताईंच्या घरच्यांना पण माहित आहे की यांच्या बरोबर प्राणी बोलतात. मला काय विचारायचं आहे ताई, तुमच्या घरात तुम्ही एकटेच आहात का सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे? म्हणजे थांब मी ट्राय करते. आता हे एखाद्या वेळेस किंवा काहीतरी होतं की तुम्ही कम्युनिकेट करून आणि मला काहीतरी करायला सांगू शकता. नेहमी नाही की तू उठ बस इथे नको सू करू तिकडे नको करू, असं आपण नाही करू शकत. वी कॅन नॉट कमांड अॅनिमल्स. एक फ्रेंडली ऍडवाइस देतो, क्रश करताना बिया साईडला काढून ठेव जावा, हे लय ओव्हरडोस होतोय. मग मी त्याला रिक्वेस्ट केली की एकदा एक काम कर, एकदा फक्त बाहेर ये, मला बघायचंय तुला, फोटो काढू दे, एकदा तोंड दाखव, वाटलंच तर परत जाऊन बाहेर नको येऊ. मग तो म्हणला ठीक आहे थांब 5 मिनिट. तरी तिथे मला 5 मिनिटं दिले आणि एकदम रुबाबशीर बोलला, म्हणलं ठीक आहे थांबतो. तो कसला कर्नाटकचा वाघ आहे जो मराठी बोलायला लागलाय. बघा मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल पण मी पण तिथंच होतो. त्या बोलताय ते एकदम खरं आहे. वाघ म्हणला मी 5 मिनिटात येतो. तो कसा पांढरा वाघ होता ना, मग उन्हात फिरून काळा पडल त्यामुळे तो गेलता 5 मिनिटात सनस्क्रीन लावून आला. दीदीला म्हणला काढ आता माझा फोटो, फक्त कुठं व्हायरल करू नको. आणि ह्या पॉडकास्टवाल्यांनी एवढा भयंकर मास्टरपीस रेकॉर्ड एडिट आणि अपलोड केल्याबद्दल त्यांना ताजमहालाच्या कारागिरांसारखी शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर तात्पुरतं म्हणून उलट टांगून मिरच्याची धुरी दिली तरी चालेल. माणूस एक जनावर आहे याचा अर्थ असा नाही की जनावरासारखंच वागायचं. मी आजपर्यंत प्रत्येक टाईपचा पॉडकास्ट पाहिलाय, लय पॉडकास्ट बघितलं ते, पण ह्या पॉडकास्टनं माझ्या डोक्याचा भांग भरोसा केलाय. पण कुठल्या दुनियेत आलो मी, इकडे यायची तर माझी कधी इच्छा पण नव्हती. काय इंस्टाग्रामचा अल्गोरिदम माझ्या बरोबर असं करतो. प्लीज इंस्टाग्राम प्लीज स्टॉप इट. एक वेळ ते मुलांक बघून 1 नंबर भारी का 4 नंबर भारी हे सांगणारे परवडले, पण हे नको रे बाबा प्लीज, हे नको, असलं नको पाठवू माझ्या इंस्टाग्रामच्या फीड मध्ये. ज्यांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 ह्या डेटला झाला असेल तर तुमचा मुलांक आहे 3. तर 3 वाली लोक ही खूप जास्त ज्ञानी असतात, कारण गुरु रूल करतो ना त्यांना. आपल्यावर आधी मुघलांनी रूल केला, म्हणजे त्याच्या आधी पण कोणी केला असला तर मला माहित नाही, पण त्यानंतर मुघलांनी रूल केला, नंतर इंग्रजांनी आपल्यावर रूल केला, आणि आता हे पॉडकास्ट आल्यापासून मला समजलंय की आपल्यावर बाहेरचे ग्रह तारे पण रूल करतायत. कुठं आहे माझं फ्रीडम? तुम्हाला सांगतो, मागच्या 10 वर्षात एका कपलचा संसार लय भारी चाललेला, मग त्यांनी 2024 मध्ये हे असल्यांचे पॉडकास्ट बघायला सुरुवात केली. आणि असंच एक बाई बडबड करत असताना त्या कपलला समजलं की 1 आणि 4 मुलांक असणाऱ्यांचं कधीच जुळत नाही. त्यांनी लग्न नाही केलं पाहिजे, त्यांचा संसार चांगला चालत नाही. तेव्हापासून त्या कपलच्या संसाराची वाट लागली. तात्पर्य काय माहितीये का? लोकांनी स्वतःचा मेंदूच चालवायचा बंद केलाय. दुसरी काय म्हणतील तीच त्यांच्यासाठी खरं असते. मला या टॉपिकवर जास्त बोलायचं नाही, पण पुरोगामी महाराष्ट्राला हे सगळं नाही शोभत. अशा पॉडकास्ट पासून लांब राहावं एवढंच मला म्हणायचं. काय ना, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वादात आता तरी मला नाही पडायचं. बाकी काय नाही मित्रांनो, मी जातो आता. तिकडे काय झालं ना, किचन मध्ये 2 मुंग्यांची भांडणं लागली, ती साखरेसाठी ती सोडवायची. ती कधीपासून मला हाका मारते. थांबा आलो 1 मिनिट जातो बरं का. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ खाली 1000 कमेंट करा, 10,000 लाईक करा, आणि सगळी गाणी वाजणारला सबस्क्राईब करायला विसरू नका. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची